हाय फ्रेंड्स, मल्हार अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एक जाहिरात बघू. जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील प्राधिकरणाची जी सरळ सेवा भरती आहे त्याची जाहिरात आलेली आहे. जाहिरात ही दिनांक 4/11ला प्रसिद्ध झालेली आहे. त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर यामध्ये बरेचसे पदं आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची स्टार्टिंग डेट आहे 20 नोव्हेंबर 2025 आणि ती 19 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. आणि त्याचे परीक्षेच्या प्रवेशपत्र हे परीक्षेच्या ज्या दिवशी तुमची परीक्षा असेल त्या दिनांकाच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याच्याविषयी ॲडमिट कार्ड वगैरे सगळं जे त्यांनी वेबसाईट दिलेली आहे www.mjp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ते ऑनलाईन डाउनलोड करू शकता किंवा तिथे फॉर्म पण भरू शकता. याच्यामध्ये बघा पहिलं जे पद बघून घेऊत आपण. अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी. जे वरिष्ठ लेखाधिकारी ते गट चं पद आहे. त्याच्यात 2 जागा आहेत. एक अनुसूचित जमातीसाठी आहे आणि एक अराखीव आहे. वेतन श्रेणी जर बघितली तर त्याची S20 आहे. S20 म्हणजे 56,100 त्याचं बेसिक असेल स्टार्टिंगला. त्या बेसिकवरती DA वगैरे लागून जर तुम्ही जर त्यांचा पेमेंट बघितला तर 1 लाखाच्या जवळ जातो. आणि त्यासाठी पात्रता काय दिली आहे तर तुमचं PG असावं लागतं आणि PG असावं लागतं कॉमर्समध्ये आणि ते पण सेकंड क्लासमध्ये असावं लागतं. आणि 10 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे ॲज अ सुपरवायझरी लेवलवरती. आणि त्याच्यात पण त्याचं एज लिमिट आहे. जर 45 वर्षाच्या वरती एक्सपिरियन्स असून फायदा नाही, तुमचं PG असून पण फायदा नाही. जर तुमचं एज जर 45 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही नॉट एलिजिबल आहात. पण तुमचं एज जे आहे ते 45 वर्षाच्या आतमध्येच पाहिजे. दुसरं पद आहे लेखाधिकारी गट ब. एकूण 3 पदे आहेत. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे, इतर मागासवर्गासाठी 1 पद आहे आणि अराखीवसाठी 1 पद आहे. असे एकूण 3 पदं आहेत. वेतन श्रेणी जर बघितली तर ते S15ची आहे. 41,800 बेसिक असणार आहे. आणि याची जर तुम्ही पात्रता बघितली, अर्हता बघितली तर काय आहे तर तुमचं याला पण काय रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ द अकाउंट ऑफिस बाय नॉमिनेशन शाल बी मेड फ्रॉम द अमॉंग द कॅन्डिडेट हू पजेस द ॲटलिस्ट सेकंड क्लास मास्टर डिग्री पाहिजे तुम्हाला कॉमर्समध्ये. आणि तुम्हाला 5 वर्षापेक्षा जास्त इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये अकाउंटिंगचा. आणि तो एक्सपिरियन्स 5 वर्षापेक्षा मिनिमम तुम्हाला 5 वर्ष तरी पाहिजे. 5 वर्षापेक्षा जास्त असेल तरी चालेल. आता तिसरं पद आहे सहाय्यक लेखाधिकारी गट ब चं पद आहे. एकूण 6 पदे आहेत. तुम्ही बघून घ्या. जे प्रवर्ग आहे त्याच्यानुसार पदसंख्या दिलेली आहे. अनुसूचित जातीसाठी 1, जमातीसाठी 1 आणि तसंच सर्व अराखीवसाठी 2 असे एकूण 6 पदे त्यांनी दिलेली आहेत. वेतन श्रेणी S14ची आहे. 38,600 त्याचं बेसिक असणार आहे. आणि याचं अर्थ जर बघितले तर सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स. म्हणजे कॉमर्समध्ये तुमची सेकंड क्लास डिग्री असली तर तुम्ही ते भरू शकता. आणि 4थं पद आहे उपलेखपाल. याच्या पण 3 जागा आहेत. आणि त्याची वेतन श्रेणी जर S13ची आहे. 35,400 त्याचे बेसिक असणार आहेत. आणि सेकंड क्लासमध्ये तुम्हाला पण कॉमर्समध्ये त्याची अर्थानुसार कॉमर्समध्ये तुम्हाला सेकंड क्लास डिग्री असणं बंधनकारक आहे. 5वं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. सिव्हिल इंजिनिअरिंगचं पद आहे कनिष्ठ अभियंता. त्याच्या जवळजवळ 144 म्हणजे खूप साऱ्या जागा आहेत.
आणि 144 म्हणजे खूप. तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ही खूप महत्त्वाची जाहिरात असणार आहे. वेतन श्रेणी जर बघितली तर याची 14ची आहे, 38,006 याचं बेसिक असणार आहे स्टार्टिंगला. पात्रता काय असणार आहे? स्थापत्य अभियांत्रिकी, किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेले व्यक्ती. म्हणजे मिनिमम तुमचा डिप्लोमा असला पाहिजे 3 वर्षाचा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, किंवा डिग्री असली पाहिजे. त्यापेक्षा एमटेक जरी असेल तुमचं तरी चालेल. आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी याच्या एकूण 16 जागा आहेत. तिचं पण बेसिक सेम कनिष्ठ अभियंता स्थापत्यासारखंच असणार आहे, 38,600. आणि याच्यात पण तुम्हाला कसं मेकॅनिकलची इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील किमान 3 वर्ष कालावधीचे पदविका धारण केलेली आहे अशी व्यक्ती. म्हणजे तुमचं सरळ क्वालिफिकेशन म्हणजे काय, डिप्लोमा लागेल तुमचा, मेकॅनिकल 3 ब्रांच दिलेला आहे, त्यांनी ऑटोमोबाईल दिलेली आहे, मेकॅनिकल दिलेली आहे आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग दिलेली आहे. आणि 1/4 प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. ह्या 4 ब्रँचमध्ये जर तुमचा डिप्लोमा असेल तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहात. मिनिमम डिप्लोमा आहे. तुमची डिग्री असली तरी तिथं मेन्शन केलं नाही. जसं कनिष्ठ अभियंता स्थापत्यमध्ये कसं, किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारक करीत असलेली व्यक्ती. म्हणजे तुमची डिग्री असेल तरी चालेल, पण तुमचा डिप्लोमा असेल तरी तुम्ही चालेल, असं त्यांनी कनिष्ठ अभियंता स्थापत्यामध्ये दिलेलं आहे. पण इथं तुमची फक्त पदविका धारण केलेली आहे. म्हणजे ज्याच्याकडे डिप्लोमा आहे तेच भरू शकतात असं मला तरी वाटतंय. 7वं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक. त्याची 3 पदं आहे. वेतन श्रेणी बघितली तर तुमची S15ची आहे, 41,800. माध्यमिक शाळांतर प्रमाणपत्र त्याला पाहिजे. आणि ते जे माहीत आहे ज्याची स्टेनो झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं पद आहे. आणि स्टेनोची अर्थ तर त्यांनी दिलेली आहे, ते ज्यांचं स्टेनो झालं आहे त्यांनी ते बघून घ्यावी, वाचून घ्यावी. आता 8 नंबरचं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक गट क. एकूण त्याची 6 पदं आहेत. वेतन श्रेणीची S14ची आहे, 38,600 त्याचं बेसिक असणार आहे. सेम याचं सेम याची माध्यमिक शाळांतर प्रमाणपत्र उत्तीर्ण पाहिजे. आणि स्टेनोचा तुमचा कोर्स झालेला असला पाहिजे. 100 शब्द प्रति मिनिट, यापेक्षा कमी तुमचं चालणार नाही त्यासाठी. आणि कनिष्ठ लिपिकच्या पण जागा, क्लर्कच्या पण जागा निघालेल्या आहे. त्याच्या 46 जागा आहे जवळजवळ. वेतन श्रेणी याची S6ची आहे, 19,900 बेसिक असणार आहे. याची तुम्हाला जर क्वालिफिकेशन बघितले तर याला पदवी लागते. आणि ज्यांची मराठी टंकल निकालाची किमान 3 शब्द प्रति मिनिट, म्हणजे याला टायपिंग गरजेची असणार आहे. ज्याचं मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिटाचं सर्टिफिकेट असेल, किंवा इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिटाचं ज्याच्याकडे सर्टिफिकेट असेल तोच व्यक्ती त्या पदासाठी फॉर्म भरू शकतो. सहाय्यक भंडारपालच्या पण जागा निघालेल्या आहेत, त्याच्या 13 जागा आहेत. याची वेतन श्रेणी सेम क्लर्कसारखी आहे, S6ची 19,900 त्याचं बेसिक असणार आहे स्टार्टिंग. आणि माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र त्याचं उत्तीर्ण झालेलं असावं. आणि त्याच्यामध्ये पण इथं पण मराठी टायपिंग तुम्हाला आवश्यक असणार आहे, 30 शब्द प्रति मिनिट. आणि किंवा इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट. 10 नंबरचं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. त्याच्या एकूण 48 जागा निघालेल्या आहे. वेतन श्रेणी याची S8ची आहे, 25,500. पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातून घेण्यात येणारी माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. आणि एक
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तिला समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे ज्याच्याकडं सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी आहे किंवा त्याच्याकडं त्याचा डिप्लोमा आहे किंवा एक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा एक कोर्स येतो 2 वर्षाचा, तो जर त्यांनी केलेला असेल तर तो पण त्याला एलिजिबल आहे. तर अशा प्रकारे खूप सारे पदांसाठी जाहिरात ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये निघालेली आहे. आणि ही जे अभ्यास करताय, मला तर वाटतं सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी. त्याचबरोबर कलरच्या पण खूप साऱ्या जागा आहेत त्याच्यामध्ये, ते तुम्ही भरू शकता. ह्या फॉर्म्स हा फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि मला वाटतं परीक्षा TCS किंवा IBPS दोन्हीपैकी एक कंडक्ट करेल. आणि त्यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन वगैरे करून गेले तरी चालेल. आणि जे फॉर्म आहे ते www.mjp.maharashtra.gov या संकेतस्थळावर तुम्ही 20 नोव्हेंबरपासून भरू शकता. तर थँक्यू.